नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर चला, मी आज तुम्हाला घेऊन आली आहे खूपच कुरकुरीत, चविष्ट आणि घरची बटाट्याची शेव म्हणजे शेवभुजिया. बघा किती सुंदर आणि परफेक्ट झाली आहे. शेवभुजिया म्हणजे सर्वांचा आवडता फेवरेट आयटम आहे. मला सुद्धा खूप आवडते आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि इकडे बघा आपली कशी कुरकुरीत शेव झाली. सर्वात आधी आपण बटाटे उकडून सोलून घेतले आहेत. बटाटे नीट शिजले असणे खूप महत्त्वाचं आहे. आता हे बटाटे खिसून घेतले आहेत. यामुळे ना शेव मऊ आणि छान लागते. त्यामुळे मी सुद्धा खिसून घेतले आणि तुम्ही सुद्धा मस्त असे खिसून घ्या. बटाटे किसलेले ना एकसारखे बटाटे होतात आणि सगळ्या पिठामध्ये एकसारखे सगळीकडे मिक्स होतात. आणि नाही किसलं ना तर मग ते गाठी गाठी राहतात. त्यामुळे बटाटे शक्यतो खिसून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सर्व बटाटे खिसून घेतले. तुम्हाला जर प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही 2च्या ऐवजी 3-4 असं घेऊ शकता. मी माझ्या प्रमाणानुसार घेतलं आहे. तर तुम्हाला जास्तीची शेव बनवायची असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपले बटाटे किसून झाले तर मी ह्याच्यामध्ये 1 बाउल बेसन पीठ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठसुद्धा घेतलं आहे. तांदळाचे पीठ घातल्याने मस्त असे कुरकुरीपणा येतो शेवला, नरम होत नाही, मस्त चवीलासुद्धा छान लागते. त्याच्यानंतर मी इथे गरम मसाला घातला आहे, हळद घातली आहे आणि लाल तिखटसुद्धा घातलं आहे किंवा मिरची पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि त्याच्यानंतर मी इथे ओवा थोडासा क्रश करून घातला आहे. ओवा घातल्याने मस्त असा स्वाद पण येतो आणि चवसुद्धा छान लागते. त्यामुळे ओवासुद्धा नक्की घाला. जर आवडीनुसार आहे, तुम्हाला जर नसेल घालायचा तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि छान असं पीठ मिक्स करून हळूहळू थोडं थोडं पाणी घालून मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा जास्त घट्ट पण नाही आणि मऊ पण नाही, मीडियम असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा गोळा तयार झाला आहे. हा गोळा आपल्याला शेवग्याच्या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि छान अशी शेव आपल्याला काढून घ्यायची आहे. तेल योग्य तापमानाला आलं की शेव काढायला सुरुवात करायची आहे. आता तेल हळूहळू गरम झालं आहे छान. आणि त्याच्यानंतर हळूहळू शेव मध्यम आचेवर छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही छान प्रकारे आपली शेवसुद्धा पडत आहे आणि तेलसुद्धा चांगलं गरम झालं आहे. तेल आपल्याला सुरुवातीला कडक करून घ्यायचं आहे. नंतर ना गॅस मंद ठेवून छान असा कलर येऊपर्यंत शेव आपल्याला छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आहे. थोडा टाईम लागतो पण छान होते. आणि बघू शकता मस्त आपली शेवसुद्धा भाजून घेत आहे. आणि तयार आहे आपली घरची कुरकुरीत बटाट्याची शेव म्हणजेच शेवभुजिया. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.